नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थनिर्भर इकॉनॉमिक्स मेंटरशिप बॅच मध्ये तुम्हाला सगळ्यांचे सहर्ष स्वागत। आपली इकॉनॉमिक्सची मेंटरशिप बॅच होऊन जवळपास आता 4था दिवस आहे। 24 ऑगस्टला आपली मेंटरशिप बॅच लॉन्च झाली आहे आणि आपण डेली या ठिकाणी तुम्हाला घरात काय वाचायचं, इकॉनॉमिक्स कुठला चॅप्टर वाचायचा, त्याच्यामध्ये कुठले सफिक्स वाचायचे, त्याच्यामध्ये कुठले पीओक्यू त्या ठिकाणी आलेले आहेत, या सगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी अभ्यास करून घेत आहोत। तुमच्यापैकी कुणी जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असेल तर त्यांच्यासाठी सांगतो, यापूर्वी देखील आपण ऑलरेडी बॅच विषयी माहिती दिली आहे। ऑलरेडी आपण 3-4 व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकलेले आहेत। तुम्ही हा व्हिडिओ पाहण्याबद्दल बॅच संदर्भात माहिती संदर्भात जो काही व्हिडिओ टाकले असेल तो पाहू शकता आणि मग आपले डिकोडिंग काय ते त्या ठिकाणी पाहू शकता। तर या ठिकाणी आपण चालू करतोय आपलं डे 4 चं डिकोड सेशन, अर्थात त्या ठिकाणी मुद्दा व चलनवाढ। तर बघा मित्रांनो, हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। याच्यावर आयोग कायम प्रश्न विचारत असतो, तो म्हणजे तुमचा मनी आणि इन्फ्लेशन, अर्थात पैसा व चलनवाढ। ठीक आहे, तर सुरुवातीला यापूर्वी देखील आपण करत आहोत त्या पद्धतीने आपण सगळ्यात पहिल्यांदा आयोचा नेमका फोकस अशावर राहिलाय, म्हणजे पीवायचा क्रक्स त्या ठिकाणी आणलेला आहे। 2010 ते 2025 याच्यामध्ये जवळपास 600 चे काही एमसीक्यू आपण कंबाईन गट ब गट क आलेले आहेत पूर्व परीक्षेसाठी, बरं का, पूर्व परीक्षेचे म्हणतो मी। त्या ठिकाणी सगळे अनालाइज करून अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी क्रक्स दिसतो की आपल्याला फोकस कशावर करायचंय। तर बघा मित्रांनो, मला जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये मला नाणे बाजारामधील निधी कमतरता का असते हे त्याचं कारण विचारलं होतं। ऍक्च्युअली नाणे बाजार आपण त्याला म्हणतो काय, तर मनी मार्केट। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना नेमकं काय भानगड असते ते माहित नसतं, याचं लक्षात। तर जनरली आपण आपल्या इकॉनॉमीचा फायनान्शियल मार्केट जर स्टडी केला, तर मी हे ऑलरेडी आपल्या बॅच मध्ये खूप डिटेल पद्धतीने घेतलेलं आहे। आपली जी इकॉनॉमिकची बॅच आहे, पॅरेंट बॅच, ज्याला आपण अर्थवेद बॅच म्हणतो, त्याच्यावर मी खूप डिटेल मध्ये घेतलंय की फायनान्शियल मार्केट हा असा एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये 2 आपण पार्ट करू शकतो, काय तुमचं मनी मार्केट अर्थात कुठला नाणे बाजार, आणि दुसरा असतो तुमचा कॅपिटल मार्केट अर्थात भांडवल बाजार। तर त्याच्यामध्ये तुम्ही नाणे बाजाराचा चांगला अभ्यास करता, त्याच्यावर प्रश्न विचार। नंतर पैशाचं कार्य विचारलंय बघा, पैशाचं कार्य प्रिलिमला देखील विचारलं जातं, मेन्सला देखील विचारलं जाते, म्हणजे प्रिलिम देखील अभ्यास करायचा, मेन्सला पण अभ्यास करायचा आहे, राईट। त्याचा डिटेल पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागतो। नंतर पुढे आपल्याला सगळ्यात फेवरेट टॉपिक कुठला माहिती का, तर रेड्डी कार्यगटानुसार चलन पुरवठ्याचं वर्गीकरण। आधी वर्गीकरण वेगळं होतं, आता वेगळं झालेलं आहे, हे तर लक्षात। जुनं वर्गीकरण 1961 पासून ठरवलं जात होतं आणि हे जे ठरवलं जातं 1997 पासून, राईट। तर त्याच्यावर प्रश्न खूप वेळा विचारलेत, तुम्ही जर पुढचे जर पाहिले ना सगळे टॉपिक त्यावरच आहेत, जसं की M3 ची व्याख्या, M1 ची व्याख्या, याचं लक्षात। M1 म्हणजे नॅरो मनी, M3 म्हणजे तुमचा ब्रॉड मनी, राईट। मग पैसा पुरवठ्याची संकल्पना M1 M2 M3 M4 याच्यावरच मोस्ट ऑफ द पीओक्यू तुम्हाला कॉन्सन्ट्रेट झाले दिसतील। त्यानंतर तुमचा संकुचित पैसा, मग संकुचित पैसा, विस्तारित पैसा, तेच नॅरो म्हणजे संकुचित पैसा, ब्रॉड मनी म्हणजे विस्तारित पैसा, त्याच्यावर प्रश्न विचारलेत का। नंतर त्यांनी थिंकरवर प्रश्न विचारलाय बघा, की जी पैशाची मागणी असते, त्याचं म्हणणं असं आहे की लोक पैशाची मागणी का करतात, त्याचा हेतू काय असतो, लोक कॅश स्वरूपामध्ये पैसा का जमा करून ठेवतात, त्याचं कारण काय असतं, त्यांनी प्रश्न त्याच्यावर विचारलेले थिंकरच्या अँगलने। नंतर त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट विचारली ते म्हणजे चलन व्यवहार संदर्भ। त्यांचं म्हणणं असं आहे की भारतामधील रहिवाशांसाठी विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करण्यासाठी कुठल्या पद्धतीचा अधिकृत व्यासपीठ आहे, याच्यावर त्यांनी थोडासा ऑफ द बीट प्रश्न विचारलाय। नंतर पुढचे त्यांनी वेगवेगळे इंडायसिस विचारले बघा, याचं लक्षात। सीपीआय, डब्ल्यूपीआय याच्यावर प्रश्न विचारलेत, तर त्यांनी इंडस्ट्रियल वर्कर साठी असणारा जो इंडायस असतो, निर्देशक असतो, त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलाय, राईट। आणि महत्त्वाचं म्हणजे सरकार जे सूड भरून काढण्यासाठी पैसा छापते, पण त्याचा काय पैसा आपल्याला माहितीये, त्याची चलनवाढ होते, त्याच्यामुळे महागाई होते। त्यामुळे शक्यतो सरकार ज्यावेळेस भारतामध्ये डेफिसिट फायनान्सिंग करते त्या ठिकाणी पैसा छापणे सगळ्यात शेवटचा ऑप्शन असतो, राईट। अशा पद्धतीने मला ह्या टॉपिकवर अभ्यास करायला फोकस करत आहे। पण अभ्यास करताना तुम्ही पूर्ण सिलेबस फोकस आधी स्टडी करून घ्या आणि मग पीओक्यूच्या अंगाने जास्त तुम्ही रिवाइज कराल, एक्झाम अगोदर रिवाइज कराल, त्यावेळेस फक्त पीओक्यूच्या अंगाने जास्त रिवाइज करा, याचं लक्षात। तर बघा, तुम्हाला ह्या टॉपिक मध्ये म्हणजे ह्या चॅप्टर मध्ये नेमकं काय काय अभ्यास करायचा मी तुम्हाला पूर्ण त्या ठिकाणी चॅप्टर त्या ठिकाणी सांगणार आहे। तर बघा, तुम्हाला पैशाची व्याख्या पहिल्यांदा माहित पाहिजे। आता पैशाची व्याख्या शक्यतो तुम्हाला मेन्सला विचारतात, प्रिलिमला विचारत नाही। तर मेन्सच्या अँगलने जर कोणी अभ्यास करत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने पैशाची व्याख्या माहित पाहिजे, म्हणजे कार्यावर आधारित माहित पाहिजे। त्याच्यामध्ये फ्रान्सिस वॉकर आणि जेएम केन्सची व्याख्या आहे। नंतर स्वीकृतीवर आधारित म्हणजे ऍक्सेप्टन्स बेसिसवर तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जातं, त्याच्यामध्ये मग सेलिग्मनने डेफिनिशन दिली आहे, रॉबर्टसने डेफिनिशन दिलेली आहे, हॉटेलने डेफिनिशन दिलेली आहे। आणि तिसरा एक प्रकार तो म्हणजे तुमचा कार्य आणि स्वीकृतीवर आधारित क्राउड डेफिनेशन दिलेली आहे। इतर देखील क्लासिफिकेशन आहे, जसं की प्रोफेसर इली आहे, प्रोफेसर हाम आहे। तर ऑलरेडी आपण आपल्या बॅचमध्ये जी आपली करंट बॅच आहे
त्याच्यामध्ये हे सगळे मी डिटेल मध्ये घेतलेलं आहे आणि मेन म्हणजे मी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्याच्या ट्रिक्स देखील सांगितल्यात. जे काही थिंकर असतील त्यांचं म्हणणं आहे, त्यांचे कीवर्ड या सगळ्यांवर मी ऑलरेडी ट्रिक स्वरूपात सांगितलेलं आहे. ठीक आहे ना. पुढचं बघा, आपल्याला पैशाचं वर्गीकरण. तर जनरली आपल्याला दोन प्रकारे वर्गीकरण पाहिजे. एक आहे प्राचार्य किल्ल्यांचं वर्गीकरण, हा एकाचा फेवरेट आहे, लक्षात घ्या. प्राचार्य किल्लेवर जनरली जास्त प्रश्न आलेले आहेत. नंतर पॉल एन्झिंगरचा प्रश्न विचारला होता राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह, त्याच्यावर देखील तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह द्यायचा होता राज्यसेवेचा, त्याचा प्रश्न विचारला होता. राईट. हा इगमधला प्रश्न लक्षात ठेवा. तर करा, आपण कंटेंटमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केल्यात. म्हणजे किल्ल्यांचं वर्गीकरण आणि एन्झिंगरचं वर्गीकरण. किल्लेने 3 प्रकारे वर्गीकरण केले. एक सांगितलं की प्राथमिक, दुसरं सांगितलं आणि दुय्यम की त्याला सेकंडरी म्हणूया, आणि तिसरं पैशाचं कार्य सांगितलं म्हणजे कंटिंजन्सी. राईट. त्याच्यानंतर पॉलिसीने 2 प्रकारे सांगितलं, एक आहे स्थिर आणि दुसरं आहे तुमचं डायरेक्ट. येतं लक्षात, स्थिर आणि अस्थिर अशा पद्धतीने. नंतर तुम्हाला वर्गीकरण अभ्यास करायचे, पैशाचं वर्गीकरण. आता याच्यावर जास्त प्रश्न येत नाही बरं का, हा जास्त इम्पॉर्टंट टॉपिक नाही, जे तुम्हाला माहिती असं म्हणून वाचून ठेवा. नोटा नाणी म्हणजे नियंत्रित, जर आपण चलनाचा विचार केला तर नोटा नाणी हे प्रकार येतो नियंत्रित मध्ये, म्हणजे सरकार कंट्रोल करते, हे वैध चलन आहे. नंतर क्रेडिट किंवा बँक क्रेडिट आपण त्याला म्हणतो, एक्झाम्पल चेक किंवा विनिमय पत्र. आणि स्मार्ट ई पैसा हे झालं कंट्रोल. दुसरं असतं अनकंट्रोल मनी, जसं की स्थानिक कुपन म्हणजे लोकल कुपन, व्हर्च्युअल करन्सी जसं की बिटकॉइन सारख्या गोष्टी असतील त्या गोष्टी. राईट. नंतर बघा, तुम्हाला भारतीय चलन व्यवस्था अभ्यास करावा लागतोय. मग त्याच्यामध्ये आता ऍक्च्युली आता सध्या याच्यावर प्रश्न विचारत नाही, पण पूर्वीच्या काळी खूप प्रश्न विचारते त्याच्यावर. मग भारतामधली ती करन्सी नोट कुठे आहे येतं लक्षात, मग ती टांकसाळ कुठं आहेत, करन्सी नोट प्रेस, बँक नोट प्रेस कुठे आहे, म्हणजे नाणी कुठे छापले जातात, नोटा कुठे छापले जातात, याच्या प्रश्न आधी विचारले जायचे. आता याच्यावर असा प्रश्न विचारत नाही. आणि आरबीआय त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करते. राईट. सगळ्यांचा तुम्हाला अभ्यास करावा लागतोय. नंतर सगळ्यात महत्वाचा आहे सगळ्यात हॉट टॉपिक, तो म्हणजे तुमचा हे चलन पुरवठा वर्गीकरणाचा ओव्हरऑल इतिहास. त्यातल्या तुम्हाला लेटेस्ट जास्त प्रश्न विचारतात. म्हणजे रेड्डी कार्यगटानुसार M1, M2, M3, M4 जे काय असेल ते. राईट. म्हणजे ऍक्च्युली M0 पासून सुरुवात करावी लागते. हा तुमचा बेस मनी किंवा ब्रॉड कुठला बेस मनी किंवा रिझर्व्ह मनी आपण त्याला म्हणूया. हा तुमचा उच्च काय म्हणू शकतो, उच्च शक्ती पैसा आहे, हाय पॉवर मनी त्याला म्हणतात. मग तिथून पुढे तुमचं M1 चालू होतं. M1 तुमचा नॅरो मनी आहे आणि M3 तुमचा ब्रॉड मनी आहे, संकुचित पैसा. आणि कुठला विस्तारित पैसा, तशा पद्धतीने. त्याच्यानंतर त्याच्या आधी कुठला पक्ष वर्गीकरण होतं, आधी बघा पहिला कार्यगट आला 1961 ला. त्याच्यानंतर आला तुमचा रॅडक्लिफ कमिटी इंग्लंडमध्ये, त्यानुसार आपण मग M2, M3, 4 वापरायला लागलो. येतं लक्षात. आणि मग हे सगळं तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हा सगळ्यात हॉट टॉपिक तुमचा रेडी कार्यगटानुसार, याच्यावर जास्त फोकस करा. त्यानंतर पुढे बघा, तुम्हाला अशा पद्धतीने व्हेन डायग्रामच्या स्वरूपात जर लक्ष ठेवता आलं तर चांगली गोष्ट आहे. M0, M1, M3 मी ऑलरेडी आपल्या लेक्चर मध्ये बॅच मध्ये गोष्टी खूप डिटेल मध्ये विथ नोट्स आणि ट्रिक्स समजावून सांगितलेले आहेत. नंतर तुमचं पैसा गुणक म्हणजे मनी मल्टिप्लाय. राईट. याच्या युपीसीने देखील प्रश्न विचारलाय, आयोने देखील विचारलाय. तर मनी मल्टिप्लायर म्हणजे काय, त्याचा रेशो काय असतो. राईट. मग एम म्हणजे तुमचं स्मॉल एम अर्थात मनी मल्टिप्लायर म्हणजे पैसा गुणक कधी वाढ कधी कमी होईल याच्यावर प्रश्न विचारला आहे. नंतर पुढे तुम्हाला इतर महत्वाचे कन्सेप्ट वापरावं लागतं, जसं की बेस इफेक्ट म्हणजे काय, बेस इफेक्ट बदललं तर काय होऊ शकतो. नंतर एंजलचा नियम विचारलेला आहे. गिफेम्स काय असतात ते प्रश्न विचारलाय. म्हणजे विचारायचं सांगतो तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सेचा नियम काय असतो, म्हणजे बेसिक कन्सेप्ट देखील मला माहित पाहिजे. हा, या सगळ्यांवर भले कंबाईन विचार असेल पण राज्यसेवा त्यांनी प्रश्न विचारले आहेत राज्यसेवा मेन्स पॅटर्न मध्ये. राईट. नंतर चलनवाढ, हे तुम्हाला याच्यावर काय विचारले जातात की चलनवाढीचे प्रकार कुठले, म्हणजे पहिली गोष्ट चलनवाढ माहित पाहिजे नेमकं काय असतं, इन्फ्लेशन म्हणजे काय. नंतर चलनवाढीचे प्रकार मी त्याला ट्रिक देखील सांगितलं आपल्या लेक्चर मध्ये. तर लहान मुलाचा बघा ते रांगते की चालायला लागतं, मग ते पळायला लागतं आणि मग एवढं की ते आपल्याला धरता येत नाही अशा पद्धतीने. राईट. त्या पद्धतीने तुम्हाला हे टाईप्स लक्ष ठेवायचे. मग त्याचे बाकीचे कन्सेप्ट, मग चलन गट म्हणजे काय, अपस्फीती म्हणजे काय, चलन संस्कृती म्हणजे काय, आणि चलन अपवाद म्हणजे काय. तर त्या सगळ्यामधला डिफरन्स. राईट. मी आधी बॅच मध्ये खूप डिटेल मध्ये घेतलेला आहे विथ ट्रिक्स. नंतर चलनवाढीचं आपण वर्गीकरण करू शकतो. राईट. त्याचे ऍक्च्युअली खूप सारे सिद्धांत आहेत. मग चलनवाढीचे सिद्धांत वेगवेगळ्या थिंकरने सांगितलेले आहेत. आता यातले सगळे तुम्हाला प्रिलिमिनरी नाही, तुम्हाला मेसच्या अँगलने अभ्यास करावा लागेल. राईट. असे वेगळे त्याचे टाईप्स आपल्याला स्टडी करावा लागतो. नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला टाईप्स महत्वाचे, डिमांड पुल इन्फ्लेशन आणि कॉस्ट पुल इन्फ्लेशन. म्हणजे मागणी ताण निर्मित चलनवाढ आणि असतो तुमचा खर्च दाब निर्मित चलनवाढ. तर नेमकं कोण घटक तयार करतं, म्हणजे कुठल्या घटकांमुळे तुमची डिमांड पुल होते आणि कुठल्या घटकामुळे तुमची कॉस्ट इन्फ्लेशन होते हे तुम्हाला माहित पाहिजे. खूप कन्सेप्ट टॉपिक मित्रांनो, एकदा तुम्हाला समजले की पाठ करणे गरज पडणार नाही आणि हा एक कन्सेप्च्युअल टॉपिक तुम्हाला प्रश्न विचारत आहे. नंतर चलनवाढीवर वेगवेगळे सिद्धांत
राईट. मग सिद्धांत कोणाकोणाचे असतील ते रिंगर पाहावं लागतील. नंतर इन्फ्लेशन काही महत्वाचे आहे, जसं की हेडलाईन इन्फ्लेशन आणि कोर इन्फ्लेशन मध्ये फरक आहे. राईट. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती मग आपण काय जे काही व्हॉलेटाईल पदार्थ असतील, ऊर्जा, भाजीपाला, इंधन, हे आपण त्या ठिकाणी व्हॉलेटाईल पकडून त्या ठिकाणी मग डॉक्युमेंट रिफरन्स करत असतो. हे चला. नंतर इन्फ्लेशनचा आपल्या इकॉनॉमीवर काय परिणाम होतो, मग त्याच्यावर आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह इम्पॅक्ट पाहतो. बघा, अर्थव्यवस्थेवरचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, अर्थव्यवस्थेवरचे निगेटिव्ह इम्पॅक्ट, हे तुम्हाला डिटेल मध्ये वाचावं लागेल. मग फॅमिली सिस्टीमवरचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, निगेटिव्ह इम्पॅक्ट आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट, अशा पद्धतीने मला स्टडी त्या ठिकाणी करावं लागेल. हे ऑलरेडी मी आपल्या ऍप मध्ये ही तुम्हाला पीडीएफ टाकले, तुम्ही ते पाहू शकता. नंतर हे भारतात जो व्यापार होतो, परकीय व्यापार, त्याच्यावर काय परिणाम होतो चलनवाढीचा. राईट. मग त्याच्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टवर काय परिणाम होतो, विनिमय दरावर काय परिणाम होतो, इतर परिणाम काय होतात का, समाजावर काय परिणाम होतो का, राजकीय काय परिणाम होतो का, हे तुम्हाला अभ्यास करायचे. नंतर चलनवाढीवर नेमकं उपाय काय राबवायचे. मग त्या ठिकाणी सरकार स्टेप इन करतं, त्याला आपण काय म्हणतो रे, फिस्कल अर्थात राजकोषीय धोरण. म्हणजे आरबीआय मॉनिटरी पॉलिसी माध्यमातून इंटरफेअर करते समाजात मॉनिटरी पॉलिसी. म्हणजे त्याचे सगळे धोरणात्मक उपाय आहेत, हे आपण डिटेलमध्ये स्टडी करावे लागतात. येते लक्षात. नंतर बघा, ते तुमचं इथं काय उपाय, जसं की प्रशासकीय उपाय. मग त्या ठिकाणी रेडमार वगैरे सारख्या गोष्टी असतील, की निर्यात बंदी करणं, हे सगळे तुम्हाला सगळे डिटेलमध्ये स्टडी करावं लागतात. येतं लक्षात. नंतर वेगवेगळे इंडायसेस, प्राइस इंडायसेस. मग सीपीआय महत्वाचं आहे, डब्ल्यूपीआय महत्वाचं आहे. आता आपण सीपीआय, आधी आपण डब्ल्यूपीआय वापरायचं महागाई बोलण्यासाठी, आता आपण सीपीआय सी वापरतो. मग सीपीआय चे वेगवेगळे प्रकार आहेत. एक इंडस्ट्रियल वर्कर वाला आहे, एक ऍग्रिकल्चर लेबर वाला आहे, एक रुरल लेबर आहे. राईट. असे भरपूर सारे प्रकार आहेत. मग हाऊसिंग प्राइस इंडेक्स देखील आहे. एक आरबीआय आपली हाऊसिंग बँक काढते, नॅशनल हाऊसिंग बँक. राईट. मग सगळ्यामध्ये फरक काय, ते कधी आले, त्यांचा एसर कुठला, त्यांचा वापर सरकार कसं करतो, त्याच्यामध्ये काय काय मोजतात, सेवा कधीमध्ये कशामध्ये मोजतात, वस्तू कशामध्ये मोजतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. आणि त्या पीआयके देखील तुम्हाला मागाशी मी सांगितलं की इंडस्ट्रियल वर्कवर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. राईट. हे आपण ऑलरेडी आपल्या लेक्चर मध्ये खूप डिटेलमध्ये पद्धतीने घेतलेलं आहे. त्याच्या लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला हा मुद्रा आणि चलनवाढ टॉपिक स्टडी करायचा आहे. जास्त काही नाही, हार्डली तुमचा अर्धा ते 1 तासामध्ये टॉपिक स्टडी करून होईल. जसं मागच्या लेक्चर सांगितलं की बेरोजगारी टॉपिक तुमचा हार्डली अर्ध्या तासात कव्हर करून होईल, तशा पद्धतीने मुद्रा चलनवाढ काय एवढा मोठा टॉपिक नाहीये. राईट. हार्डली तुमचा 3 ते 4 पान टॉपिक कव्हर होतो. आणि हा टॉपिक पाहून झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरची 100 क्वेश्चनची एमसीक्यू टेस्ट सॉल्व्ह करायची आहे. आणि ते सॉल्व्ह करून तुम्हाला 60 मिनिटांमध्ये सॉल्व्ह केल्यानंतर त्याचा रिप्लाय ठिकाणी पाठवायचा आहे. राईट. तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी सिन्सिअर पद्धतीने डेली त्या ठिकाणी रिपोर्ट कार्ड पाठवायचं आहे. जेणेकरून आपल्याला लक्षात येईल तुमचं नेमकं काय चुकतंय. यावर देखील मागच्या लेक्चरमध्ये मी आपल्या स्टुडंटचा फीडबॅक शेअर केला की त्याला आता काय लागलं, नेमकं त्याचा कुठं चुकतंय. कारण एका टॉपिकवर आपण 100 एमसीक्यू देतोय. येते विचार लक्षात करा, 100 एमसीक्यू एक कर, तुमची फॅक्ट पार्टच होऊन जाते. तुम्हाला कळून जाते की नेमकं कुठं तुमचं फॅक्ट कुठं गंडत आहे, कुठं कल्पना चुकतोय, कुठं फॅक्ट चुकतोय, करंट ओरिएंटेड चुकतोय का, मिक्स पद्धतीने चुकतोय. राईट. हे सर तुम्हाला कळत आहे. कारण आपली एक्झाम बघा ऑब्जेक्टिव्ह आहे, तुम्हाला 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे. एका प्रश्नाला 30 सेकंदामध्ये सॉल्व्ह करायचे. तुम्हाला मॅथ्स रिझनिंग टाइम पुरला पाहिजे ना. राईट. मग तुमच्या 30 मिनिटांमध्ये 80 जीएसचे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे. तेव्हा पण तुम्हाला खाली किती मिळतात रे. राईट. खाली तुम्हाला मिनिटं भेटतात तुम्हाला 20 प्रश्नासाठी मॅथ्स रिझनिंगच्या. राईट. तुम्हाला एमसीक्यू गोल करून मग अशा पद्धतीने तुम्हाला टार्गेट ठेवा की तुम्ही कमीत वेळामध्ये प्रश्न सॉल्व्ह कराल. त्या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस होईल, तुम्हाला त्या ठिकाणी सवय लागेल चुकायची, तुम्ही एक्झाम मध्ये प्रॉपर पद्धतीने परफॉर्म कराल. तर अशा पद्धतीने आपलं आता डिकोडिंग सेशन होतं. राईट. अर्थात मुद्रा चलन, मनी इन्फ्लेशन, कन्सेप्च्युअल टॉपिक मित्र, याच्यामध्ये पाठांतर तुम्हाला जास्त काही गरज पडत नाही. तुम्हाला आता कन्सेप्च्युअली हा टॉपिक जर समजला तर तुम्हाला प्रश्न कसा फिरून विचारला तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत नाही. आणि मी आधी प्रेडिक्ट केलं त्यानुसार सध्या आयोगाचा जो भर राहिला तो कन्सेप्च्युअल टॉपिकवर राहिलाय. इथून पुढे कन्सेप्च्युअल प्रश्नांची संख्या वाढणार आहे. याचा अर्थ असं नाही की फॅक्ट्स पाठ नाही करायच्या, फॅक्ट्स करायच्या पण स्मार्ट पद्धतीने लिहायच्या, पीएकेच्या अँगल लिहायच्या आणि थोडंफार ऍप्लिकेशन बेस करायच्या. राईट. तर अशा पद्धतीने आपल्या आजचं डिकोडिंग सेशन होतं. धन्यवाद.